तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। हेक्टरी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला असून 7,500 कोटी रुपयांचा निधी हा हेक्टरी पीक विम्यासाठी मंजूर झाला। थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे आता सोडण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज याचा लाभ मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल तर आज तुम्हाला पीक विम्याचे पैसे देखील मिळणार आहेत। कारण आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जेव्हा निधी मंजूर केल्याचं घोषित केलं त्याच वेळी त्यांनी सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे त्यांना अधिकृतपणे आता पीक विम्याचा हप्ता आम्ही देणार आहोत। हेक्टरी पीक विमा आज 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला आता नुकसान भरपाईचे पैसे देखील आजच्या दिवशी मिळणार आहेत। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे, परंतु आणखीन आता सरकारने नुकसान भरपाईचे पैसे हे पीक विम्यासोबतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आता खुश होणार आहेत। राज्य सरकारने 7,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला। पण हे वाटप होत असताना पहिल्या टप्प्यामध्ये 9 जिल्ह्याचा समावेश सरकारने केलेला आहे। पीक विम्याचं वाटप देखील आता पीएम किसान योजनेप्रमाणेच होणार आहे। 3 टप्पे होणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झालंय। रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। हेक्टरी पीक विमा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर जमा होईल। त्याचबरोबर नुकसान भरपाईची रक्कम देखील त्यासोबतच देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे। आज रात्रीपर्यंत तुम्हाला कधीही याचा लाभ मिळू शकतो, परंतु कोणत्या 9 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत हे देखील जाणून घ्या। कारण आज फक्त 9 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होतील, तर उद्या उरलेल्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू राहणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये याचा लाभ मिळणार आहे हे देखील जाणून घ्या। कारण बऱ्याच अशा बँका आहेत की ज्या शेतकरी पीक विम्यामधून रद्द देखील करण्यात आलेले आहेत। तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता तर तुमच्या बँक खात्यामध्ये मिळाला होता, परंतु पीक विम्याचे पैसे हे ठराविकच बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। राज्य सरकारने जेव्हा निधी मंजूर झाला तेव्हा निधी मंजूर झाल्यानंतर हा निधी पीक विमा कंपन्यांकडे दिला। पीक विमा कंपन्यांमार्फतच तुम्हाला या पैशाचा लाभ मिळत असतो आणि पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा होतात। पण जेव्हा सरकार पीक विमा कंपन्यांना आदेश देतात तेव्हा निधी देखील दिलेला असतो आणि पीक विमा कंपन्या या वेळच्या वेळी तुमच्या खात्यावर पैसे पाठवतात। परंतु ठराविक बँकांमध्येच हा हप्ता सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। म्हणजे हेक्टरी पीक विम्याचे पैसे हे सरसकट सर्व बँकांमध्ये जमा होणार नाहीत। मग जी नुकसान भरपाई होणार आहे ती देखील तुम्हाला सरसकट मिळणार आहे का? तर नुकसान भरपाईचे पैसे हे सर्व बँकेमध्ये जमा होणार आहेत, परंतु पीक विम्याचे पैसे हे ठराविक बँकांमध्ये जमा होतील। त्यामुळे मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की जर तुम्ही हेक्टरी पीक विम्याच्या पैशाची वाट बघत असाल तर तुमच्या बँकेचं नाव या बँकांच्या यादीमध्ये आहे का ते देखील लक्षपूर्वक पहा। महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झालंय, परंतु 9 जिल्ह्यातील कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत। कारण बऱ्याच अशा बँका आहेत की ज्या पीक विमा कंपन्यांकडून रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे त्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर पीक विमा कंपन्यांकडून त्या बँकांमध्ये पैसे पाठवले जाणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील अशा अनेक बँका आहेत ज्या बँकांना विमा कंपन्यांकडून मान्यता नाही, म्हणजेच विमा कंपन्यांनी अशी ठराविक एक बँकांची यादी बनवली आहे, त्या बँकांचीच निवड करण्यात आलेली आहे आणि तिथेच पीक विम्याचे पैसे सोडण्यात येतील। शेतकऱ्यांनो, हेक्टरी पीक विमा मिळत असताना अशा अनेक बँका आहेत की ज्यांना स्वतःचा IFSC कोड नाही, त्या बँकांना रिझर्व्ह बँकेकडून देखील मान्यता देण्यात आलेली नाही, तर अशा बँका यामध्ये चालणार नाहीत। मग त्यामध्ये काही सरकारी बँका देखील असू शकतात, तर काही खाजगी बँकांचा समावेश देखील यामध्ये होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की कोणत्या बँकांची नावे सांगितलेली आहेत, कारण आज तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी पीक विम्याचे पैसे हे रात्री 12 वाजेपर्यंत कधीही जमा होणार आहेत। कोणत्याही क्षणी तुम्हाला हेक्टरी पीक विम्याचा लाभ मिळणार आहे, पण जर तुमच्या बँकेचं नाव या बँकांच्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला हेक्टरी पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नुकसान भरपाई देखील आता सरकार देणार आहे। त्यामुळे एक दिलासादायक बातमी तर तुमच्यासाठी आलेलीच आहे, परंतु आता तुमच्या बँकेचं नाव देखील यामध्ये आहे का पाहणं हे गरजेचं आहे। 7,500 कोटी रुपयांचा निधी तर राज्य सरकारने मंजूर केलेला आहे
आता हप्ता वाटपाला सुरुवात देखील झाली आहे। 9 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांचे बरेच पैसे हे अडलेले होते, परंतु आता सरकारने दिलासादायक बातमी दिली आहे। कर्जमाफी तर होणारच आहे, त्यासोबतच पीएम किसान योजनेचा हप्ता देखील 19 नोव्हेंबर दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला होता। त्यानंतर आता परत पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। हेक्टरी पीक विमा आता महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। आपले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांनी हा निर्णय घेतलेला आहे। पीक विमा कंपन्यांना निधी देखील देण्यात आलेला आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे की महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये आम्ही आज पीक विम्याचे पैसे सोडत आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर 2022 आणि 2023 मध्ये पीक विमा भरलेला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण जेव्हा मुख्यमंत्र्यांनी पीक विमा सोडण्याचं जाहीर केलं त्याच वेळी याबाबतची आणखीन काही घोषणा त्यांनी केल्या आहेत। शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे तर काही धक्कादायक बातमी देखील समोर आल्या, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज देखील रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे खूप मोठी बातमी तुमच्यासाठी हे असणार आहे। हेक्टरी पीक विमा देत असताना नुकसान भरपाईचा विचार देखील सरकार करत आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घेण्याचा विचार केलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईचा लाभ घेता येणार आहे का हे देखील आपण पाहणार आहोत, कारण पीक विम्यासोबतच तुम्हाला अवकाळी पावसामुळे अनेक संकटाला सामोरं जावं लागलं होतं, त्याचे देखील पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत। महाराष्ट्रातील कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरलेले आहेत हे देखील पाहावं लागणार आहे, कारण जवळपास 5 लाख शेतकरी यामधून अपात्र होऊ शकतात, कारण सरकारने यामध्ये अनेक अटी लावलेल्या आहेत। पण त्याआधी आपण पाहणार आहोत की कोणत्या बँका यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत। लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो, बँकांचा स्वतःचा IFSC कोड नाही अशा बँकांमध्ये जर तुमचं खातं काढलं असेल तर त्या बँकांमध्ये पैसे जमा होणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही SBI बँकेमध्ये खातं काढलं असेल, ICICI बँकेमध्ये खातं काढलं असेल, त्याचबरोबर बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही खातं जोडलं असेल किंवा ॲक्सिस बँक असेल तरी देखील तुम्हाला हेक्टरी पीक विम्याचे पैसे हे वेळेवर मिळणार आहेत। परंतु जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये कोणत्या तरी पतसंस्थेमध्ये खातं काढलं असेल तर त्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात। जर तुम्ही सरकारी बँकांमध्ये खातं काढलं असेल तर सरकारी बँकांना त्यांची स्वतःची मान्यता असते, रिझर्व्ह बँकेकडून त्यांना मान्यता असते, त्याचबरोबर त्यांचा IFSC कोड देखील असतो। आणि खाजगी बँका ज्या प्रकारे HDFC आहे, ICICI आहे, या बँकांना देखील स्वतःचा IFSC कोड आहे, त्यामुळे अशा बँकांमध्ये पैसे जमा होण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, वेळेवर तुम्हाला पैसे मिळतील। त्यानंतर आता बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, जर तुमचं खातं या बँकांमध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत, परंतु कोणत्या 9 जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत, कारण मुख्यमंत्र्यांनी आजची तारीख जाहीर केलेली आहे। आज 7,500 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। पीक विमा कंपन्यांना आदेश दिल्यामुळेच पीक विमा कंपन्यांनी देखील पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याचा विचार केलाय। सकाळपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा होत आहेत। महाराष्ट्रातील अहिलानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे। जर तुम्ही जळगाव जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुमचं बँक खातं हे सहकारी बँकेऐवजी मान्यता प्राप्त असलेल्या बँकांमध्ये असेल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील पीक विम्याचे हेक्टरी पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत। नुकसान भरपाईचे पैसे हे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत आहेत। अकोला जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर हेक्टरी पीक विमा तुमच्या खात्यामध्ये देखील जमा होणार आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बरोबरच पीक विम्याच्या पैशाचा लाभ मिळत आहे। ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील आता बातमी आनंदाची आहे, कारण ठाणे जिल्ह्यामध्ये देखील हेक्टरी पीक विमा जमा होत आहे। ज्या लोकांना आता पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे त्या लोकांना हेक्टरी पीक विम्याच्या पैशाचा लाभ मिळत आहे। जर तुम्ही गोंदिया जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला 19 नोव्हेंबर दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला हेक्टरी पीक विम्याच्या पैशाचा लाभ देखील मिळणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठराविक बँकांची निवड करून त्या बँकांमध्ये पैसे सोडलेले आहेत। पीक विमा कंपन्यांनी देखील बँकांची यादी तयार केली असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे। विमा कंपन्यांकडून महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत। त्या ठराविक बँकांमध्येच हे पैसे जमा होतील। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेच्या लागोपाठच लगेच हेक्टरी पीक विम्याचे पैसे देखील मिळत आहेत। त्याचबरोबर नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक
समाधानदायक बातमी आलेली आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे।